गुड इव्हनिंग. नमस्कार विद्यार्थी मित्र. हा व्हिडिओ रेकॉर्ड करायचं कारण एकच आहे की कोरे सरांनी आज तुमच्या सेंड ऑफच्या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं होतं. मी देखील ज्ञानपीठ क्लासेसचा एक भाग आहे, परंतु स्कूल लेवलपर्यंत आपली ओळख होत नसते. त्याचं कारण असं आहे की माझी फॅकल्टी ही कॉमर्स आहे आणि 10वीच्या नंतर तुम्ही ज्यावेळेला महाविद्यालयीन क्षेत्रामध्ये प्रवेश करता त्यावेळेला जर तुमच्यापैकी काही जणांनी कॉमर्स ही स्ट्रीम जर सिलेक्ट केली, ही विद्याशाखा जर निवडली, तर त्या विद्याशाखेमध्ये तुम्ही काय करू शकता आणि कसा स्कोप त्याला कॉमर्सला आहे याबद्दल निश्चितच मला तुमच्या सेंड ऑफच्या कार्यक्रमामध्ये आणि ज्ञानपीठ क्लासेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुमच्यासमोर मत व्यक्त करायचं होतं. परंतु काही प्रोफेशनल कमिटमेंट्समुळं मला जास्त वेळ थांबता आलं नाही आलं आणि मला ऑफिसला माझ्या वैयक्तिक व्यावसायिक कामानिमित्त यावं लागलं. त्यामुळं मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करून तुमच्यापर्यंत कोरे सरांच्या माध्यमातून शेअर करायचा प्रयत्न करतोय आणि मला तुम्हाला निश्चितच हे सांगायला आवडेल की वाय कॉमर्स. तुम्ही जर 10वी पासआउट झाल्यानंतर तुमच्यापैकी काही मुलं सायन्स फॅकल्टी जॉईन करतील, काही कॉमर्स फॅकल्टी जॉईन करतील, काही आर्ट्स फॅकल्टीला जातील, काही डिप्लोमा करतील. इट डिपेंड्स ऑन नेचर ऑफ इंडिव्हिज्युअल स्टुडंट, की प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि त्याच्या प्रत्येकाच्या चॉईसवर ते डिपेंड असतं की त्यांनी कोणती विद्याशाखा निवडावी आणि त्याला पुढे जाऊन कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं आहे किंवा कुठे पुढे जाऊन तुम्हाला तुमचं भविष्य घडवायचं आहे. जर तुम्ही निश्चितच कॉमर्सचा विचार करत असाल तर ती एक आजच्या डिजिटलाइज्ड आणि 21व्या शतकातील आर्थिक दृष्ट्या जागतिकीकरणाच्या युगातील सर्वात महत्वाची फॅकल्टी म्हणून कॉमर्स फॅकल्टीकडे पाहिलं जातं. मोठे शहर असतील, दिल्ली असेल, मुंबई असेल, चेन्नई असेल, हैदराबाद असतील, तर अशा मोठ्या शहरांमध्ये जी पॉप्युलर नावाजलेली वाणिज्य शाखेतील, कॉमर्स शाखेतील महाविद्यालय आहेत, त्यांचं 11वी साठीचं जे मेरिट असतं ते मेरिट देखील खूप टॉप असलेलं आपण बातम्यांमध्ये पाहत असतो. दिल्ली सारख्या मोठ्या शहरामध्ये, मुंबई सारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये जर तुम्हाला कॉमर्स फॅकल्टीमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर नावाजलेल्या इन्स्टिट्यूशन्समध्ये, नावाजलेल्या महाविद्यालयांमध्ये 98, 97, 99 अशी कट ऑफ म्हणजे मेरिट लिस्ट त्या ठिकाणी लागलेली असते आणि तर तुम्हाला कॉमर्स फॅकल्टीला ऍडमिशन त्या नावाजलेल्या इन्स्टिट्यूटमध्ये मिळत असतं. इतकी पॉवर या कॉमर्स फॅकल्टीमध्ये असलेली आज आपल्याला दिसून येते. मग थोडक्यात मी माझं म्हणणं मांडतोय. निश्चितच मला हे देखील माहिती आहे की तुम्ही व्हिडिओ बघायचा कंटाळा कराल, परंतु मला राहवलं नाही. मला माझं मत व्यक्त करायचं होतं त्या ठिकाणी, परंतु नाईलाज असतो मला निघून यावं लागलं. याचं दुःख निश्चितच मला आहे आणि या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मला निश्चितच सांगायचंय की वाय कॉमर्स, कॉमर्स का. या ठिकाणी मी काही विषयांची नावं किंवा काही कॉमर्स मधील सब फील्ड्स या ठिकाणी घेतलेल्या आहेत की ज्यामध्ये तुम्ही वाणिज्य शाखेतून पुढे जाऊन तुमचं करिअर करू शकता. त्यामध्ये सर्वात आधी आणि महत्वाचा भाग येतो तो म्हणजे बुक किपिंग. बुक किपिंग म्हणजे काय, एका ओळीत तुम्हाला सांगतो, जे आर्थिक व्यवहार बिझनेसमध्ये किंवा कंपन्यांमध्ये होत असतात त्याचं रेकॉर्डिंग किंवा त्याची बांधणी करून तुम्हाला ठेवायची असते. त्याची आर्थिक नोंद तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने आणि सायंटिफिक रित्या करायची असते, त्याला आपण बुक किपिंग म्हणतो. त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करू शकता. त्यानंतर अकाउंटन्सी आहे. अकाउंटन्सी म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या ज्या वेळेला तुम्ही आर्थिक नोंदी कंपनीच्या किंवा कंपनीच्या व्यवहाराच्या किंवा बिझनेसमधील व्यवहाराच्या नोंदवीत असता त्याला अकाउंटन्सी म्हटलं जातं. अकाउंटन्सी हे पूर्णपणे शास्त्र आहे. अकाउंटन्सी हे पूर्णपणे सायन्स आहे. कशाचं सायन्स आहे? आर्थिक नोंदी ज्या आहेत, ज्या बिझनेसमध्ये व्यवहार होत आहेत, त्या व्यवहार तुम्हाला एका ठिकाणी नोंदवायचे आहेत, रेकॉर्ड करायचे आहेत आणि ते रेकॉर्ड करण्यासाठी जे शास्त्र कॉमर्स फॅकल्टीमध्ये शिकवलं जातं त्या शास्त्राला, त्या सायन्सला आम्ही अकाउंटन्सी असं म्हणतो. त्या विषयाचं नाव अकाउंटन्सी आहे. त्यानंतर तुम्ही सेक्रेटरी प्रॅक्टिस म्हणजे काय, कंपन्यांमध्ये जे काही करस्पॉन्डन्स असतात, बिझनेस करस्पॉन्डन्स असतात, ते सगळं बिझनेस करस्पॉन्डन्स करायचे काम सेक्रेटरीज करत असतात, कंपनीचे सेक्रेटरी करत असतात. कंपनी सेक्रेटरी ही वेगळी कंपनी सेक्रेटरी इन्स्टिट्यूट म्हणजे CS इन्स्टिट्यूट कडून दिली जाणारी एक कोर्स देखील तो सेपरेट आहे. म्हणजे कंपनी सेक्रेटरी म्हणून किंवा सेक्रेटरी प्रॅक्टिस म्हणून तुम्ही कॉमर्स फॅकल्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करू शकता, नाव कमवू शकता आणि पैसा देखील मिळवू शकता. त्यानंतर इकॉनॉमिक्स हा मोठा विषय कॉमर्समध्ये आहे. तुमच्या स्कूल लेवलला इयत्ता 9वी, 8वी, 10वी मध्ये इकॉनॉमिक्स छोटासा भाग असतो इतिहास आणि भूगोलासोबत. परंतु कॉमर्स फॅकल्टीत जर तुम्ही आलात तर तो छोटा भाग न राहता पूर्ण 100 मार्कांचा मोठा ब्रॉड विषय, पूर्णपणे अर्थशास्त्र तुम्हाला शिकायला मिळतं. पैशांचं नियोजन कसं केलं पाहिजे, पैशातून पैसा कसा कमवला गेला पाहिजे, कमीत कमी खर्चामध्ये आपला जास्तीत जास्त उपभोग आपल्याला कसा घेता यावा याचं शास्त्र तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये शिकायला मिळतं.
त्यानंतर स्टॅटिस्टिक्स आहे, संख्याशास्त्र, बरेच असे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट देखील आहे जिथे स्टॅटिस्टिशियन लागतात. त्यामुळे कॉमर्स फॅकल्टीमध्ये तुम्ही पुढे जाऊन स्टॅटिस्टिशियन, संख्याशास्त्र तज्ज्ञ म्हणून देखील काम करू शकता. त्यानंतर इन्शुरन्स क्षेत्र आहे, विमा क्षेत्र आहे, इन्शुरन्स एजंट असेल, इन्शुरन्स कंपन्यांमध्ये मॅनेजरल पोस्ट असतील, इन्शुरन्स कंपन्यांमध्ये क्लेरिकल पोस्ट असेल, अशा इन्शुरन्स क्षेत्रामध्ये देखील, विमा क्षेत्रामध्ये देखील तुम्ही काम करू शकता. मेडिकल इन्शुरन्स आज मोठ्या प्रमाणात पसरत आहे, त्यामुळे त्या क्षेत्रात देखील तुम्ही इन्शुरन्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पैसा कमवू शकता कॉमर्सला येऊन. मॅनेजमेंट हे देखील मोठा भाग आहे कॉमर्सचा, व्यवस्थापन त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो. म्हणजे एखाद्या कंपनीचं मॅनेजमेंट असेल, एखाद्या मोठ्या इव्हेंटचं मॅनेजमेंट असेल, एखाद्या गव्हर्नमेंट एजन्सीचं मॅनेजमेंट असेल, स्वतःच्या बिझनेसचं मॅनेजमेंट असेल, तर हे देखील कसं करायचं, त्याचे टिप्स काय असतात, त्याची शास्त्रशुद्ध पद्धती काय आहेत मॅनेजमेंटच्या, या देखील तुम्हाला मॅनेजमेंट या सदराअंतर्गत कॉमर्स फॅकल्टीमध्ये शिकता येईल. त्यानंतर फायनान्शियल अकाउंटिंग आहे, आर्थिक नोंदी त्यामध्ये आपण करत असतो. कॉर्पोरेट अकाउंटिंग आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्यांचं अकाउंटिंग तुम्हाला करायचं असतं. ऑडिटिंग आहे, लेखापरीक्षण आपण त्याला म्हणतो, म्हणजे केलेले अकाउंट्स बरोबर आहेत की नाही ते तुम्हाला तपासायचं काम देखील तुम्ही कॉमर्स फॅकल्टीला येऊन करू शकता. म्हणजे अकाउंटंटनी केलेलं काम आहे, त्यांनी एंट्र्या, जर्नल एंट्र्या म्हणजे आर्थिक नोंदी ठेवलेल्या आहेत, परंतु त्या आर्थिक नोंदी शास्त्रशुद्ध पद्धतीने नियमानुसार ठेवलेल्या आहेत की नाही, किंवा त्याच्यामध्ये काही चुका झालेल्या आहेत, हे जो व्यक्ती हा काम करतो त्याला लेखापरीक्षक म्हणजे ऑडिटर असं आपण म्हणतो. आणि ऑडिटच्या क्षेत्रामध्ये देखील तुम्ही भरीव कामगिरी कॉमर्स फॅकल्टीला येऊन करू शकता. त्यानंतर इन्कम टॅक्स आणि जीएसटी सारखे मोठे टॅक्सेशनचे विषय आहेत की ज्यामध्ये आज लाखोंमध्ये उलाढाल होत आहे, आणि कन्सल्टन्सी करून तुम्ही महिन्याला साधारणपणे सोलापूर सारख्या शहरात जरी तुम्ही प्रॅक्टिस सुरू केली, सोलापूर सारख्या शहरामध्ये देखील जरी तुम्ही कन्सल्टिंगचा व्यवसाय सुरू केला, तरी सोलापुरामध्ये राहून तुम्ही 50 ते 60 हजार रुपये महिन्याला सहज जीएसटी आणि इन्कम टॅक्सची प्रॅक्टिस करून कमवू शकता. ही पॉवर कॉमर्समध्ये आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर फायनान्शियल कन्सल्टन्सी आहे, बिझनेस लिगल कन्सल्टन्सी आहे, कॉपरेटिव्ह क्षेत्रामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये तुम्ही काम करू शकता कॉमर्सला येऊन. तुम्ही कॉस्ट अकाउंटंट म्हणून काम करू शकता, तुम्ही मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणून काम करू शकता मित्रांनो. त्यानंतर तुम्ही बिझनेस कम्युनिकेशनच्या क्षेत्रामध्ये जर तुमची फॉरेन लँग्वेजेस म्हणजे बाहेरच्या देशातील लँग्वेजेसवर तुमचं प्रभुत्व असेल, इंग्रजी असेल, फॉरेन लँग्वेजेस असतील, त्याच्यावर तुमची चांगली कमांड असेल, तर बिझनेस कम्युनिकेशनच्या बाबतीत तुम्ही मोठं करिअर कॉमर्स क्षेत्रात घडवू शकता. फायनान्शियल अनालिस्ट म्हणजे आर्थिक जे काही नोंदी कंपनीच्या केलेल्या आहेत त्या फायनान्शियल अनालिसिस मध्ये देखील तुम्ही मोठ्या प्रमाणात नाव कमवून भरपूर पैसा कमवू शकता. आणि त्यानंतर सगळ्यात मोठा बेनिफिट कॉमर्स क्षेत्रात येण्याचा असा आहे की तुम्ही तुमचा ओन बिझनेस, स्वतःचा व्यवसाय, मग तो किराणा दुकान असू द्या किंवा मोठी मल्टीनॅशनल कंपनी असू द्या, शेवटी किराणा दुकान जरी तुम्ही सुरू केला तर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये वाव कसा द्यायचा, आपला बिझनेस कसा वाढवायचा, आणि जर आपला मोठा बिझनेस असेल तर टिकवायचा कसा, याच्यातील डीप नॉलेज तुम्हाला कॉमर्स क्षेत्रामध्ये मिळतं. या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि कॉमर्स क्षेत्राला देखील तितकंच वेटेज आहे, आणि त्यामुळे या क्षेत्रात तुम्ही मोठ्या प्रमाणात करिअर कडून पैसा कमवू शकता. तर त्यातील काही उदाहरणं तुम्हाला मी या ठिकाणी खाली घेतलेली आहेत. 10 वेळेला तुम्ही 10वी पास आउट होऊन कॉमर्सला 11वीला ऍडमिशन घेता, तेव्हा तुम्ही ज्युनियर कॉलेजमध्ये असता. त्यानंतर तुम्ही बीकॉम करू शकता, त्यानंतर तुम्ही एमकॉम करू शकता, त्यानंतर तुम्ही जीडीसीएनए म्हणजे गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंटिंग हा डिप्लोमा तुम्ही करू शकता. तुम्ही सेटच्या परीक्षेतून प्राध्यापक होऊ शकता, नेटच्या परीक्षेतून तुम्ही सिनियर कॉलेजला प्राध्यापक होऊ शकता. तुम्ही रिसर्च मध्ये देखील कॉमर्स क्षेत्रात काम करू शकता. सोशल सायन्सेस मध्ये, रिसर्च मध्ये मोठा वाव आज कॉमर्स क्षेत्रामध्ये असलेला आपल्याला दिसून येतोय. त्यानंतर तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट, सीए, कंपनी सेक्रेटरी, सीएस, सीडब्ल्यूए, कॉस्ट अँड वर्क अकाउंटंट, बँकेच्या परीक्षा देऊ शकता. त्यानंतर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या परीक्षा देऊन पोस्ट ऑफिसमध्ये काम करू शकता. बँकांमध्ये मॅनेजरियल पोस्ट असेल, क्लेरिकल पोस्ट असेल, त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता. त्यानंतर इन्शुरन्स कंपन्यांच्या परीक्षा देऊन तुम्ही इन्शुरन्स कंपन्यांचे अधिकारी होऊ शकता. त्यानंतर तुम्ही स्वतःचा बिझनेस थाटू शकता. एज्युकेशन क्षेत्रामध्ये, एज्युकेशन फील्डमध्ये तुम्ही क्लासेस घेऊन किंवा कॉलेजला व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम करून तुम्ही पैसे कमवू शकता. एमपीएससी, यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी देखील कॉमर्सचं नॉलेज हे खूप महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. अर्थशास्त्र असेल, सहकारी क्षेत्र असेल, किंवा अकाउंटन्सीचं सारखं मोठं क्षेत्र असेल, टॅक्सेशन सारखं नॉलेज असेल, लिगल कन्सल्टन्सी असतील, या बऱ्याचशा मोठ्या बाबतीत तुम्हाला यूपीएससी आणि एमपीएससी सारख्या परीक्षेच्या साठी तुम्हाला कॉमर्स फील्डमध्ये उपयोगी पडतात. बरेचसे क्लेरिकल पोस्ट असतात, मॅनेजरल पोस्ट असतात. अशा पद्धतीनं कॉमर्समध्ये देखील तुम्ही मोठं भवितव्य मित्रांनो घडवू शकता. हेच मला तुम्हाला या व्हिडिओच्या निमित्तानं सांगायचं होतं. आणि कोरे सरांनी आणि साखरे सरांनी मला सहकार्य केलं, त्याबद्दल निश्चितच मी त्यांचा आभारी आहे. आपली आजपर्यंत ओळख झालेली नव्हती, कारण स्कूल लेवलला हे विषय नाही आहेत साधारणपणे. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही जर आर्ट्स फॅकल्टी जॉईन केली किंवा तुम्ही जर सायन्स फॅकल्टी जॉईन केली तर तुम्ही आयुष्यभरामध्ये एकच विषय शिकत असता. सपोज तुम्ही जर बीए ला ऍडमिशन घेतलात, तुम्ही 12वी पास आउट झाल्यानंतर बीए ला जर तुम्ही जात असाल, तर बीए ला जात असताना तुम्ही जर मराठी विषय निवडलात किंवा तुम्ही जर हिस्ट्री विषय निवडलात,
तर तुम्ही BA चे 3 वर्ष मराठी शिकणार आहात हे लक्षात घ्या. तुम्ही हिस्ट्री विषय निवडला तर तुम्ही BA चे 3 वर्ष हिस्ट्री शिकत राहणार आहात, परंतु ती बाब कॉमर्समध्ये होत नाही हे लक्षात घ्या. तुम्ही कॉमर्सला बीकॉम फर्स्ट इयरला, 11वीला, 12वीला बीकॉम सेकंड इयर, बीकॉम थर्ड इयर, एमकॉम फर्स्ट इयर, एमकॉम सेकंड इयर, त्याच्यानंतर पुढे रिसर्चला गेलात तर प्रत्येक वर्षी तुमचे 6 विषय हे वेगळे असतात हे लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक वर्षी 6 विषय वेगळे शिकवणारी एकमेव अशी फॅकल्टी आहे आणि ती म्हणजे कॉमर्स आहे. याचा थोडक्यात अर्थ असा निघतो की जास्तीत जास्त स्प्रेड किंवा जास्तीत जास्त मोठं नॉलेज किंवा विविध क्षेत्रातील नॉलेज आपण कॉमर्स फॅकल्टीतून मिळवू शकतो. तर अशी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी जागतिकीकरणाच्या युगामध्ये आज तुम्हाला मिळताना दिसत आहे. जे विद्यार्थी 10वी पास आउट नंतर कॉमर्स फील्डला येतात निश्चितच त्यांचं कॉमर्स फॅकल्टीमध्ये स्वागत आहे. आणि आपल्या क्लासेसच्या माध्यमातून आपण 11वी 12वी बीकॉम असे क्लासेस देखील या सर्व विषयांसाठी आपण घेत असतो. आणि त्या कॉमर्सच्या फॅकल्टी संदर्भातील तुम्हाला जर काही मदत किंवा काही कन्सल्टन्सी किंवा काही सल्ला जर हवा असेल तर निश्चितच माझा मोबाईल नंबर सरांकडे कोळे सरांकडे आहे, तुम्ही घेऊन माझ्याशी संपर्क साधू शकता आणि तुमचं उज्ज्वल भवितव्य आपण या ठिकाणी घडवूयात अशी आशा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.